रोटरी क्लब उमरगा व ग्लोबल विकास ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी स्केल ग्रँट अंतर्गत आदर्श गाव मौजे जकेकुरवाडी येथील 60 शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेती प्रशिक्षण व फळबाग लागवड प्रशिक्षण शिबिर सिरसाळा ता परळी येथील ग्लोबल विकास ट्रस्टच्या अत्याधुनिक फॉर्मवर आयोजित करण्यात आले होते। ग्लोबल विकास ट्रस्टचे संचालक मयंक गांधी यांनी मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त सर्वाधिक आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे प्रशिक्षण मिळावे, त्यांचे उत्पन्न वाढून त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी ट्रेनिंग सेंटर सुरू केले आहे। हैदराबाद वन नावाचे एक जाते आणि सगळे शेवटी आपली लोकल म्हणजे धारूरसा सुद्धा, कारण बीड जिल्हा हा सीताफळासाठी फेमस आहे। तर एवढ्या 5 प्रजाती आपण याच्यामध्ये लागवड, प्रत्येक पट्टिकाची लागवड करत असताना कधी तुम्ही दोन्ही बाजूने प्रत्येक बागेत तुम्हाला 2-2 झाडं किंवा 2-2 लॅटरल बघायला मिळते। आता माझ्या 7 फुटावरती लागवड केलेली आहे। 9 एप्रिलला याची लागवड झाली, साधारणतः आता 1.5 महिना पूर्ण झाला। येथील सभागृहात सर्व शेतकऱ्यांचं औक्षण करून स्वागत करण्यात आले। त्यानंतर उद्घाटन, नंतर माहिती सत्र, फील्ड डेमो, प्रॅक्टिकल व समारोप असा शिबिराचा भरगच्च कार्यक्रम संपन्न झाला। या शिबिरात सेंद्रिय शेती, झिरो बजेट शेती, माती परीक्षण, पिकांची निवड, आंतरपीक, कंपोस्ट खत, गांडूळ खत, जीवामृत, गो अमृत, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क कसे तयार करावे व त्याचा वापर कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती तज्ञ मार्गदर्शकांनी दिली। त्यानंतर दुसऱ्या सत्रात पाणी अडवा, पाणी जिरवा, जमिनीत पाणी जिरवण्यासाठी उपाय विथ डेमो सांगितला। तसेच पिकांना पाण्याचं नियोजन कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती दिली। तिसऱ्या सत्रात शिवार फेरी आयोजित केली होती। यावेळी आंबा, डाळिंब, जांभूळ, संत्री, मोसंबी, सीताफळ, ड्रॅगन फ्रूट अशा विविध फळ बाग लागवड, त्याची निगा याबद्दल माहिती दिली। त्यानंतर गोशाळा नियोजन, बायोगॅस, सेंद्रिय खत निर्मिती, गांडूळ खत निर्मिती व तुती लागवड, रेशीम शेती व रेशीम कोष उत्पादन प्रकल्पाबद्दल ट्रेनिंग दिली गेली। शेवटी शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देण्यात आली व शेवटी सर्व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करून आम्ही निरोप घेतला। या कार्यक्रमासाठी शेतकऱ्यांसोबत रोटरी क्लब अध्यक्ष प्रा. डॉक्टर धनंजय मेनकुदळे, डॉक्टर संजय अस्वले यांचेसह अनेक रोटरी सदस्य उपस्थित होते। रोटरीच्या विविध न्यूज पाहण्यासाठी रोटरी विजन न्यूज सबस्क्राईब करा।